नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. हे पाव किलो मी शेंगा घेतले आहे. 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतले. आता याला कट करून घेऊया. हे अर्धी वाटी डाळ घेतले मी. डाळीत घालून बनवते. याला स्वच्छ 2 वेळेस धुवून घेते. कुकरमध्ये टाकून घेते डाळ. आणि ह्याच्यात पाणी टाकून घेते. मोठ्या गिलासनं 2 गिलास मी पाणी टाकून घेतले. ढक्कन लावते. आता गॅस पेटवते. कुकर ठेवते गॅसवर. आता याला 20 मिनटं शिजायला लागत आहे. तर तोपर्यंत आपण शेंगा कट करून घेऊया. याला असं शिलटा काढून घेऊया. पुरा नाही काढायचं, ते विटामिन्स असतात आणि खायला चांगली असते भाजी. वाई वात होत नाही. शिजायपुरतं आपण पाणी टाकून घेऊया. हे पाव चमच मी मीठ टाकून घेते. पाव चमच हळद टाकून व्यवस्थित फिरून घेते. याला गॅसवर ठेवते. आता हे 5 मिनिटात शिजून जात आहे. झाकूया ह्याच्यावर. आपण कांदा कट करून घेऊया. कांदा कट करून झालेला आहे. आता आपण वाटीत काढून घेऊया. आता एक मी टमाटा कट करून घेते. त्याच्यातलं बी काढून टाकते. काढून झालेलं आहे बी. बारीक व्यवस्थित कट करून घेते. झालं आहे कट करून. आता वाटीत काढून घेऊया. शिजलं आहे शेंगा बघूया. शिजले आहेत. मऊ शिजले आहेत. आता डाळीमध्ये आणखीन शिजत आहे. याला काढून घेऊया. वीस मिनिटं झाले आहे. आपण बघूया डाळ शिजली का. गॅस बंद करून घेऊया. त्याला थोडं वाफ जाईपर्यंत 2 मिनिटं थांबते. वाफ गेला आहे. आता काढूया. किती छान मऊ शिजली आहे डाळ. आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया. गॅस पेटवते. कढई ठेवते. कोणचं पण कढई चालते. आता कढई गरम होत आहे.
आता आपण कढई गरम झालेलं आहे, आपण तेल टाकून घेऊया. एक मोठा चमच मी तेल टाकून घेतले. आता हे 1 चमच राई टाकून घेऊया. 1 चमच जिरा टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. जिरा लाल होईपर्यंत फिरून घेऊया. आपण हे कांदा फिरून घेतलं तर टाकून घेऊया. चांगलं लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊया. चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला चांगलं व्यवस्थित फिरून घेऊया. आणखी व्यवस्थित फिरून घेऊया. कांदा फ्राय झाला आहे. आपण एक टमाटा कापल्याला टाकून घेऊया. आता पण व्यवस्थित फिरून घेऊया. टमाटा फ्राय झाले का बघूया. झाला आहे टमाटा फ्राय. आपण हे हळद टाकून घेऊया. मिरची पावडर 2 चमच घेतलेलं टाकून घेऊया. आता व्यवस्थित फिरून घेऊया. आता हे शिजून घेतलेली डाळ आपण ह्याच्यात टाकून घेऊया. व्यवस्थित फिरून घेऊया. पाणी गरम करून घेतले मी, ह्याच्यात टाकून घेते. गरम पाणी पण चालते, थंड पाणी पण चालते. मी गरम करून घेतले आहे. आपल्याला लागेल तेवढी डाळ करायची असेल तेवढं पाणी घ्यायचं आपण. मोठ्या गिलासनं 2 गिलास पाणी टाकते आणि ह्याला व्यवस्थित फिरून घेते. हे शिजून घेतलेले शेंगा पण टाकून घेते. ह्याच्यात थोडं आणखीन शिजतात. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आणि शेंगा शिजाय मी पाव चमच मीठ टाकले होते. आता ह्याच्यात आणखीन थोडं पाव चमच टाकून घेते. आता ह्याला झाकून घेऊया. एक 10 मिनिटं शिजू देऊया. 10 मिनिटं झाले आहे. उकळी आलेली आहे. छान छान उकळी आली. आता बघूया शेंगा शिजले का बघूया आपण. शिजले आहेत शेंगा. आता भाजी बनवून तयार झाली आहे. आपण हे कोथिंबीर टाकून घेऊया. आता गॅस बंद करूया. किती छान भाजी झाली आहे. झणझणीत तुरीच्या डाळीमध्ये शेवग्याची शेंगा टाकून किती छान बनली आहे. लाल मिरची पावडर टाकून. तुम्ही पण असं करून पहा. झाली
साधी भाजी बनवून तयार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.